पहिल्यांदा सकाळी 5:30 वाजता ट्रॅक सुरू करत आहोत। ते बघा ती अशी आडवी लाईन केली ना, ती सनलाइट म्हणजे त्या डोंगरामुळे ती कापली गेलेली आहे आणि वरती तो सन आहे आणि खालती काळोख झालेला आहे। काटे लागत आहेत आम्हाला। अजून 2 मार्ग आहेत वरती गडावरती पोहोचण्यासाठी। मित्रांनो पाहू शकता वाट किती अवघड आहे। बरोबर आहे काय तो रोड? नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत रतनगड, जो की नाशिक इथे आहे, नाशिकच्या अहमदनगर याच्यामध्ये, आणि बाजूलाच कळसुबाई आणि भंडारदरा डॅम आहे, आज तुम्ही पाहू शकता। आणि आज आपण तोच एक्सप्लोर करणार आहोत। माझ्यासोबत आहे शुभम आणि दीपेश आणि अजून काही कार्टी आम्हाला भेटणार आहेत ती पुढे। आणि आम्ही हा ट्रॅक सकाळी चालू करणार आहे, कारण आम्हाला अनुभव आहे तो आम्हाला पाहिजे, त्यामुळे आम्ही सकाळी 4 ते 5 या दरम्यान चालू करणार आहे। तर आम्ही जाणार आहे तिकडे बाईकने, कारण स्वतःची जर बाईक असेल तर खूपच चांगलं, आणि जर तुम्हाला जर वेगळं बाईक किंवा तुमचे अदर्स व्हेकल असेल त्याच्याने पण तुम्ही येऊ शकता, आणि ट्रेनने पण येऊ शकता। पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये टाइम खूप जातो। जर तुम्ही तुमची प्रायव्हेट व्हेकल घेऊन येत असाल तर ते काफी चांगलं असेल। आणि इकडे यायचं म्हणजे की रतनगड हा सर्वात खूप चांगला आणि चांगलं दृश्य पण वरती बघायला भेटतं, आणि आपल्या महाराजांचा सर्वात आवडता किल्ला असा म्हणजे रतनगड। तर चला आपण एक्सप्लोर करूया। तर मित्रांनो आम्ही बाईकने चाललो आहोत, तुम्ही ट्रेनने किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा येऊ शकता, आणि इकडे ट्रान्सपोर्ट आहे त्याच्याने सुद्धा येऊ शकता। मित्रांनो आपण 11 वाजता निघालेलो रात्री। चिंपार भेटत ना, मग आजपासून चिंपार शोधून जमलो। आता आम्ही थोडंसं चाय नाश्ता करून वापस ट्रेकला सुरुवात करणार आहोत। तर व्हिडिओ मध्ये एंड पर्यंत पूर्ण बघत राहा की आम्ही सकाळची ही ट्रेक आहे तर तुम्ही ट्रेक बघत राहा सकाळपासून, की म्हणजे तुम्ही पण सकाळी जर लवकर आला तर अशा प्रकारे तुम्ही ट्रेक करू शकता। अरे मला वाटलं होतं की एवढं सकाळी थोडासा उजेड झाला असेल, पण काय झालंच नाही। इकडे सगळीकडे काळोखच काळोख आहे। बरं झालं की बॅटरी घेऊन आलेलो मी। तर मित्रांनो आपण इकडे त्या ब्रिजच्या इकडे आलेलो आहोत। बघा तुम्ही असा ब्रिज भेटेल, त्याच्या बाजूला असं स्मशान आहे तिकडे, आणि एक असं घर का दुकान आहे इकडे, त्याच्या साईड कडून जायचं आपल्याला। तिकडे कुठे? इथे बघा, इथून जायचं आपल्याला। हे बघा तिथे थोडंसं हे करून दाखवतो मी। हे बघा हा ब्रिज आहे, त्याच्या बाजूलाच एक रस्ता गेलाय, ही नदी आहे, आणि इकडून जायचं आपल्याला। इकडून हे बघा, इथून चला इथून असं ये चल लवकर। कमांडो पास मित्रांनो साप विंचू हे सुद्धा इकडे असू शकतात, त्यामुळे सकाळी जर तुम्ही लवकर याल तर टॉर्च बीच सगळं घेऊन या, आणि सोबत तुमच्या टीम सोबतच या। आणि बिबट्याचा वावर सुद्धा आहे इकडे, तर थोडं जपून राहा। तू काय करत तर नाही, पण त्याला छेडखानी करू नका। तर मित्रांनो इथे रात्रीच्या वेळेस सुद्धा मार्ग दिलेले आहे, जर रस्ता चुकल्यास तुम्ही मार्ग बघून जाऊ शकता पुढे। हे बघा इकडे एक मार्ग दिलेली आहे, आणि रिबिन बांधलेली आहेत झाडांना, त्या बघून तुम्ही पुढे जाऊ शकता। बघा इकडे असं काही दगडाचं सुद्धा हे करून ठेवलंय। तर थोडीफार सकाळ झालेली आहे इकडे, तरी सुद्धा इकडे जंगलात काही ठिकाणी अंधार आहे, त्यासाठी टॉर्च लावावी लागते। आणि एवढी सकाळमध्ये तरी सुद्धा हे भेटत नाही आम्हाला, काय ते उजेड जरा पण नाही भेटत आहे आम्हाला। तर आम्ही पहिल्या टप्प्यात आलेलो आहे, तिथे असं तुम्हाला भंडारदरा असं भेटेल लिहिलेलं। तुम्ही इकडे फोटो सुद्धा काढू शकता। हे बघा अशा प्रकारे। ये माझा पण एक असा फोटो, लाईट दाखव जरा, लाईट दाखव इकडे। काय येते का? माझं येते ना? फोटो काढ आणि निघूया इथून। बरोबर आहे काय तो रोड? थांब बघतो मी, थांब।
तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत सरासर पुढे आलेलो आणि मला वाटतं ट्रेकिंगचा पहिला पार्ट थोडासा आम्ही कंप्लीट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता थोडीफार सकाळ झालेली आहे, सनसेट थोडासा झालेला आहे आणि थोडंफार थकलो सुद्धा आहे कारण सकाळच्या टायमाला आम्ही खूप हळूहळू पुढे जात होतो कारण रस्तासुद्धा माहिती नव्हता. आम्ही रिबिनच्या सहारे निघत होतो पुढे पुढे. तर अशा प्रकारे आम्ही ट्रेकिंगचा पहिला पार्ट कंप्लीट केलेला आहे. खूप थकलेलो आहे आणि फाटत सुद्धा आहे कारण इकडे चित्ताचा बिबट्या याचा वावर होतो इकडे, त्यामुळे खूप घाबरून चाललोय. तुम्ही याल तर ग्रुप मध्येच याल, ते बेटर असेल. तर चला आता एक पाण्याचा ब्रेक घेऊन पुढे जाऊया. तर इकडे लिहिलं सुद्धा आहे रतनगड आणि ॲरो करून सुद्धा दाखवलेलं आहे. तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती सुंदर आहे. तर मी असं सांगतो की तुम्ही एकदा या ट्रॅक वरती नक्कीच या, तुमच्या मित्रांसोबत कोणी असो पण या आणि सोबत म्हणजे गँग घेऊन या, एकत्र नका येऊ कारण इकडे बिबट्याचा वावर होतो सारखा. तर तुम्ही बघू शकता दृश्य इकडे नाही, अजून वरती खूप चांगले दृश्य. अशा प्रकारे आपण जी पूर्वी बाजारपेठ भरायची इकडे तिकडे पोचलो आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे पूर्वी बाजारपेठ भरायची आणि इकडे 2-3 दुकानं सुद्धा आहेत. ती आता बंद आहेत कारण आपण खूप सकाळी आलो. हे थांबा 2 मिनिटं थांबा, आपण खूप सकाळी आलो. इकडची माणसं जी आहेत दुकानवाली ती येतात सकाळी 9-10च्या आसपास येतात आणि सॅटर्डे संडे असतात. तर हे बघा हा रोड जातो हरिश्चंद्रगडला आणि हा रोड जातो रतनगडला. आपल्याला इथे जायचं आहे आणि जिथून आपण आलो तो ही वाट आणि अजून एक वाट आहे ती कुठून आहे ती मला पण नाही माहिती. पण आता आम्ही चाललोय रतनगडाकडे. इकडे इथं बोर्ड आहे, तर चला जाऊया. तर मित्रांनो लगभग आम्ही पोहोचलोय वरच्या शिडीपर्यंत आणि खूप असं सुंदर दृश्य आहे. मी तुम्हालाही दाखवतो. हे बघा आता आपण शिड्या चलतोय. शिड्या एकदम मजबूत तर मला काय वाटत नाही. मी जर गेलो तर माझा फोन सुद्धा जाईल, शहीद होऊन जाईल आज मी. तर शिड्या याच्यासाठी बांधल्या आहेत की अर्थातच वरती चढायला. आणि दुसरं म्हणजे की पूर्वीतले जी माणसं होती त्यांची जी वाट होती ती कुठून तरी दुसरीकडून होती, मला माहिती नाही. पण शिड्या बांधून मस्त काम केलं. तो जो पॅच होता तो खतम झालाय आणि आता शिड्यावरून वरती चाललोय. मित्रांनो पाहू शकता तुम्ही पूर्वीतल्या काळातले शिड्या अशा होत्या बघा, अशा. आणि आताच्या लोकांना तसं चालावं नाही लागणार म्हणून अशा शिड्या बनवल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो आपण पोहोचलो आहोत 3री शिडी पार करून गणेश दरवाजा इथे. तर मित्रांनो पाहू शकता आपण गणेश दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत. हा तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे गणेश दरवाजा. इथे लिहिलं सुद्धा आहे गणेश दरवाजा. हा एक मार्ग आहे, अजून 2 मार्ग आहेत वरती गडावरती पोहोचण्यासाठी, कोकण दरवाजा आणि एक कल्याण दरवाजा. आणि अजून एक हनुमान दरवाजा तो सुद्धा आहे. आणि पण कल्याण दरवाजाचा तो जो मार्ग आहे तो कुठून आहे ते जास्त लोकांना माहिती नाही. जर आपल्याला सापडला तर आपण त्या दरवाजाला सुद्धा भेट देऊया. तर चला. पाहू शकता आपण आता सध्या गणेश दरवाजा इथे आहोत. इथे बघा ब्लू कलरचा मार्क केलेला आहे इकडे. इथे सुद्धा बघू शकता इथे लिहिलेलं सुद्धा आहे गणेश दरवाजा. आणि माझ्या पाठीमागे लिहिलेला आहे हे बघा, इकडे एरो सुद्धा आहे. एरो म्हणजे इकडे जाण्यासाठी आहे मार्ग दिला आहे कारण. आणि मेन म्हणजे तुम्ही इथे सुद्धा जाऊ शकता आणि इकडे सुद्धा जाऊ शकता. आपण दोन्ही दरवाजाकडे जाऊया. तर चला मग जाऊया पुढे. तर मित्रांनो आता आपण बसलो आहेत हनुमान दरवाजा, तुम्ही पाहू शकता. आणि या हनुमान दरवाजाच्या इथूनच आपल्याला वरती पाण्याच्या टाकीच्या इकडे जायचं आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही हनुमानाची मूर्ती आहे इकडे ऑरेंज कलरमध्ये आणि खालती सुद्धा कुठली तरी आहे पण मला माहिती नाही. आणि तुम्ही पाहू शकता व्ह्यू पाहू शकता तुम्ही, कॅम्पिंगसाठी जागा आहे. काय भन्नाट व्ह्यू आहे. आणि इथे रिद्धी सिद्धी आणि मध्ये गणपती.
तर आता आपण चाललेलो आहेत हनुमान दरवाजाच्या लेफ्ट साईडला. तिकडे काहीतरी गुफा आहेत, तर त्या गुफामध्ये चाललो आहे आपण. मोजून 100 लोक तरी या गुफेमध्ये राहतील, अशी एवढी मोठी गुफा आहे. आणि इकडे रत्नाई देवीचं मंदिर सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. इथे रत्नाई देवीचं मंदिर आहे, गुफेमध्ये बनवलेलं आहे. आणि हीच ती गुफा आहे जिथे लोक जर रात्री दुपारी करत असतील टेंटसाठी, ही जागा खूप चांगली आहे. हमार तुम्ही बघितलं तिकडे गुफेमध्ये एक कुटुंब तिकडे मॅगी बनवत होतं आणि खूप काही अजून काही बनवत होते. ते लोक, मी त्यांना विचारलं, ते लोक तिकडेच राहत होते. अजून 2 जण आहेत, म्हणजे आत्ताच सुद्धा गुफेमध्ये लोक राहतात. आणि आता आपण चाललोय हनुमान दरवाजाचा पार करून. हे बघा, तुम्ही दृश्य पाहत असाल. आणि ही आहे सांदनवाली. मी आता अशा ठिकाणी पोहोचलो आहे की दृश्य पाहाल ना तुम्ही, थक्क वेडेवाले. बघा पाठीमागे बघा, तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्हाला मी एकदा सिनेमॅटिक मध्ये दाखवतो. बघू शकता तुम्ही का व्ह्यू आहे ते. बघा, ती अशी आडवी लाईन केली ना, ती सनलाइट म्हणजे त्या डोंगरामुळे ती कापली गेलेली आहे. आणि वरती तो सन आहे आणि खालती काळोख झालेला आहे. याला बोलतात सांदान व्हॅली. आणि अजून काही म्हणजे कात्रट कडा असं काहीतरी नाव आहे. अजून खूप सारी नाव आहे, मला आता आठवत नाहीये. आता आपण आलेलो पाण्याच्या टाकीच्या इकडे, सांदान व्हॅलीच्या समोरच आहे. ही बघा, ही जी पाण्याची टाकी आहे तिकडे जाऊन आता बघूया आपण काय आहे तिकडे. आणि वापस पुन्हा एकदा तुम्हाला दृश्य दाखवतोय. बघा काय व्ह्यू आहे. आम्ही थोडासा लेट झालो, फक्त एकदम थोडासा. नाहीतर ह्याचा जो सनसेट आहे ना, ह्याचा सनसेट ह्याच्यावरती जे सकाळी ती धुकं येतात, ती सुद्धा आम्ही मिस केली. थोडासा लेट झालो. ही बघा, आता ही पाण्याची टाकी बघा इकडे आहे. की जे तुम्ही दृश्य बघता ना, ते रील मध्ये जे व्हायरल झालेले, ते सगळं हेच आहे ते सगळं कांड. तुम्ही पाहू शकता. ही बघा, ही आहे पाण्याची टाकी. पाण्याची टाकी आहे की काय ते मला माहिती नाही, पण एकदम यू आकारामध्ये आहे. बघा इथे, इथून असा जो आकार पकडला तुम्ही, तो असा फिरतोय आकार आहे बघा, असा इकडून असा. तर पाहू शकता तुम्ही. हा, तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं आता दृश्य, किती खूप चांगले दृश्य होते. आणि आता आपण चाललेलो एका बुरुजाकडे. ते बघा तिकडे बुरुज आहे. हा बुरुज काहीतरी वेगळ्या प्रकारचा बुरुज आहे. तुम्ही पाहू शकता याचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे. बघा, आईच्या गावात छान थकलो, पण व्ह्यूज लय भारी आहेत. हे बघू, पाहू शकता तुम्ही, चारू बाजूला गोल आहे, गोल आकाराचा. आणि याची जी देखरेख ठेवायची जी पद्धत आहे ती सुद्धा वेगळी आहे. हे बघा, इथे एक, तिकडे एक आणि तिकडे एक. आणि मित्रांनो, बुरुजाच्या बाजूलाच आहे बघा, हे बुरुज आहे आणि याच्या बाजूला पाण्याची टाकी आहे बघा.
तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत गडाच्या दुसऱ्या बाजूला. तुम्ही बघा माझे डोळे कसे असे छोटे झालेले आहेत. रात्रभर झोपलो नाही गाडी चालून आणि जाण्याच्या एक्साइटमेंटमध्ये थोडंसं झोपायचं पण विसरून गेलो. तुम्ही पाहू शकता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये ट्रॅक करतोय मी. एक लाईक तर करा, सबस्क्राईब तर करा. तर आता आम्ही गडाच्या दुसऱ्या बाजूला चाललेलो आहोत आणि काटे लागत आहेत आम्हाला आईच्या गावात. हे थांबा रे, त्या कुत्र्याला तरी सोडा माझ्या पाठी बरोबर. तुम्ही बघताय माझ्या पाठी एक पार्टनर भेटला आहे बघा, पाठी मागे हे बघा. जिथपासून भेटला तिथपासून माझा पाठलाग करतोय. एक बिस्किट काय खायला घातलं माझ्या पाठी मागे झाला. त्याला वाटलं होतं मी जायपर्यंत बिस्किटच वाटत राहीन. याला अरे बापरे थांब रे, याला वाटता माझे बिस्किट जमली. आता मी कसा जाऊ आणि मी काय खाऊ रे. ए बाबा कुठे पोचलो रे. त्या कुत्र्याला माहिती असेल ऍड्रेस, याला विचार. तर मित्रांनो तुम्ही रील मध्ये पाहिलं असेल ते पर्पल कलरचे ते फ्लॉवर येतात, कारवी बोलतात त्याला. ते इकडेच आहे बघा पाठीमागे जे दिसतंय ना, याच पॅच मध्ये पूर्ण असे भरून येतात. तुम्ही पाहू शकता पाठीमागे हे बघा. तर हाच तो पॅच आहे, तिकडे पूर्ण भरून येतो. तुम्ही रील मध्ये सुद्धा पाहिलं असेल, पण आता नाही, कारण आता कारवी फुल जे फ्लॉवर आहे ते 7 वर्षांनी एकदा येतं. आणि तुम्ही जर नोव्हेंबर आणि ऑक्टोबरच्या महिन्यात आला तर तुम्हाला सोनकी म्हणजे ते पिवळ्या कलरचे फुल आहेत ते तुम्हाला त्या महिन्यामध्ये दिसले. आता ते मावळले म्हणजे गेले. आता त्यांचा टाइम झाला घ्यायचा. म्हणजे आता आम्ही ते गेले आणि आम्ही आलो, असं झालंय. आता काय करणार, जे दिसतंय ते आम्ही बघून चाललोय आता. हा बघा हा मला मार्ग दाखवणारा. त्याचं नाव काय, गोऱ्या नाव ठेवलं मी, गोऱ्या. हा बघा फक्त एक बिस्किट दिला, फक्त एक बिस्किट आली पूर्ण आम्हाला गड असं तिकडून घेऊन आला आम्हाला आणि इथपर्यंत. एक बिस्किट बघा एक बिस्किट खाल्ला. चला आता दुसरीकडे चालणार आम्ही. चला चल हा चला. तर मित्रांनो आता आम्ही गडाचा जो पिक पॉइंट आहे, जो गडाच्या दुसऱ्या बाजूला आहे, तिकडे चाललेलो आम्ही. हे बघा पाहू शकता तुम्ही इकडे जे कडा हे आईच्या गावात हे बघा इकडे जे कडा लावलेले आहेत ते सपोर्टसाठी आहेत. कारण तुम्ही असे वाहून ना जात, कारण पाय फिसलते. बघा हवा बघा तुम्ही, आणि थंड हवा, डरमी कूल वा. चला आईच्या गावात थांबा रे. तर हे आहे नेड, जे नॅचरली हवेने होतं ते. ते आपण टॉपला चढतो. हा टॉपला गेल्यावरती, आणि हा जो रोड गेलाय हा खालती गेला 3ऱ्या दरवाजाकडे, आणि तिकडे अशी खोल अशी दरी पण आहे. तर आता आम्ही तिकडे चालू आहे. माझे डोळे थोडेसे असे बंद होत आहेत, कारण इकडे हवा खूप जोरात चालली आणि रात्रभर गाडी चालून सुद्धा माझे डोळे असे बंद होत आणि झोपले सुद्धा नाही. तर चला पाहूया आपण आता 3रा दरवाजा. तर आता आपण चाललो त्रिंबक दरवाजाकडे. आईच्या गावात खूप मोठे पायऱ्या आहेत इथे दगडाच्या. एकदम हॉन्टेड वाटतं रे थोडं. कुठे आहे, तर हा आहे दरवाजाचा मुख्य द्वार. आणि दरवाजाला असे बचावासाठी टोकिरी तुम्ही पाहू शकता. हे बघा दिस इज द मेन व्ह्यू. हे बघा, याला जीवदान फोर्ट बोलतात काय? हा हे बघ हेच आहे ते. हेच आहे ना ते. हा हे बघ हेच ते व्ह्यू आहे. आणि आता इथे खालती संधान व्हॅली आहे, तिकडे आता आपण जाऊया. चल माझा एक फोटो घे बस, तुझा एक फोटो काढला. थांब काढतो थांब. अरे मग कॅन्डिड फोटो येतोय बोलता तुझा.
काका तुम्ही कुठून आले? मग तुम्ही आता हे घेऊन कुठे चाललात? अच्छा ते निड्यामध्ये. किती टाइम लागला तुम्हाला वरती यायला? आम्हाला 1.5 तास लागला. एकदम खालतून आला तुम्ही? अरे बापरे, खूप कष्ट आहेत त्या गोष्टीसाठी. खूप कष्ट आहेत या गोष्टी. आभार त्याच्याबद्दल. तुम्ही वरपर्यंत लोकांना सेवा पुरवता. तर मित्रांनो, पांडवकालीन एक मंदिर आहे पार्किंगच्या इकडे, तिकडे आम्ही बघायला चाललो आहे. तर हे मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी आहे. रतनगाव येथे पांडवकालीन मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता की किती जुनं असेल हे मंदिर. चुना आणि गुळने चिपकायचे. चुना आणि गुळ. बघूनच असं वाटतं की खूप काळ पूर्वीतला हा जो मंदिर आहे त्याला खूप चांगलं मेंटेन ठेवलं इकडच्या लोकांनी. मित्रांनो, आय होप की व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरा नक्की करा. आणि कमेंटमध्ये माझं काय चुकलं असेल, काय कॉमेडी तर माफ करा. थोडं चालतं. आणि नवीन व्हिडिओ घेऊन येतो लवकरात लवकर. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय आणि काळजी घ्या.